नमस्कार. मागे मी म्हटलं होतं की श्रावणानंतर भाद्रपद येतो आणि भाद्रपदामध्ये आपण म्हणतो की भाद्रपद उकडावा. आता उकडावायचा अर्थ काय आहे? तो उकडावायचा अर्थ आहे की केवळ उकडलेले पदार्थ त्या महिन्यामध्ये खायचा प्रयत्न करावा. जसं काही उकडलेले मोदक. आणि उकडलेले मोदक म्हणजे काय? आपला गणपती बाप्पा ज्याचं महत्त्वाचं आवडीचं असं खाणं पदार्थ म्हणजे केवळ मोदक. पार्वतीने आपल्या गणेशाकरता हे मोदक तयार केले. वापरलं काय? तांदळाची पीठ पावडर आणि अर्थातच खोबरं, सुका नारळ किंवा ओला नारळ, साखर, मधुरपणाकरता गूळ किंवा साखर, वेलची किंवा केशर स्वादाकरता. अर्थातच मोदक जेव्हा आपण बनवतो तेव्हा एक मोठी प्रक्रिया असते. तांदळाचं पीठ किंवा आजकाल उकडलेलं सुगंधी पीठ आणलं जातं. ते मस्तपैकी उकडून जवळजवळ आपल्याला वाळण्याच्या लायकीचं केलं जातं. आणि अर्थातच चोळी जी करतो ती खोबऱ्याची करतो, नारळाची करतो आणि त्यामध्ये अर्थातच आपण आवडीनुसार वेलची, साखर घालतो. मोदक वळणं आणि त्याचा शेप हा प्रॉपर करणं ही एक मोठी प्रक्रियाच आहे आणि गुण आणि त्याच्यामध्ये कौशल्य पण आहे. आता आपण बघतोय की ही तिकडची चोय आहे आणि हे तांदळाचं पीठ आहे. थोडासा तुपाचा आणि तेलाचा हात लावून त्याला नरम केलं जातं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये चोय भरून मोदक वाळले जातात. आणि असे तुम्ही मोदक 21, 108 जसे तुम्हाला हवे तसे करू शकता. प्रत्येकाने हे मोदक खाणं आवश्यक आहे. आणि मी मागे म्हटलं होतं की बाप्पाला जो नैवेद्य दाखवतो किंवा कोणत्याही देवाला जो नैवेद्य दाखवतो ते आपल्या खाण्यातही आपण आणलं पाहिजे, कारण आरोग्याकरता ते हितावं असतं. भाद्रपदामध्ये आपलं पित्त वाढलं असतं कारण श्रावणातल्या सरी आता बंद झाल्या असतात. वातावरणामध्ये उकाडा आला असतो कारण ऑक्टोबर हिट जवळ येणार असतं. त्यावेळेला उकडलेले पदार्थ खावे ज्यामुळे तुम्हाला कोलेस्टेरॉल किंवा हृदयविकार असे रोग होणार नाहीत. तेव्हा तुमच्या आरोग्याकरता बाप्पा हे मोदक घेऊन आला आहे. त्या मोदकाचा तुम्ही सेवन जरूर करा आणि असे सुंदर मोदक करून मला कळवा. मला बोलवा देखील, मी येईन खायला. चला तर मग विनिंग टॉक्समध्ये आतापुरतं एवढंच. पुनश्च भेटतोय तुमचाच विनय. आणि थँक्यू या दोघांना. तुमचं नाव काय? लता मावशी आणि नंदा, अर्थात माझी बायको. त्यांनी केलेलं हे मोदक बाप्पापर्यंत पोहोचायचं काम माझंच आहे आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचायचं काम ही माझंच आहे. तेव्हा मोदक खा, बाप्पाची पूजा करा आणि सुखी रहा. विनय.